मी जरा जास्तच सुंदर होते. जेव्हा माझ्या चेहऱ्यावर उजेड पडला तेव्हा मला समजलं की सकाळ झाली आहे आणि आता मला उठावं लागेल, कारण सकाळी माझा डोळाच उघडत नसायचा. आज मी झोपेतून उठून बसले, पण मी आजूबाजूला अशी बघत होते जसं की मला कोणी किडनॅप करून आणलं आहे. तसं तर मी माझ्याच घरात होते, पण ही माझी रूम नव्हती आणि मला या रूममध्ये अजिबात नसायला हवं होतं. आता माझा नवरा माझ्याबद्दल काय विचार करत असेल की मी या रूममध्ये काय करत आहे. जर माझ्या नवऱ्याला हे समजलं तर तो खूप दंगा करेल. पण मला एक समजत नव्हतं की मी इथे कशी काय आली. मला कोणी बेशुद्ध तर केलं असेल का, आणि मला इथे उचलून आणलं असेल की मी स्वतः इथे आले आहे. असंही मला या रूममध्ये यायची काय गरज होती. बघितलं तर मी मस्त झोपलेली होते, आणि जेव्हा मी माझ्या बेडच्या दुसऱ्या बाजूला बघितलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिथे बेडशीट अस्ताव्यस्त पडलं होतं. नक्कीच माझ्या शेजारी कोणीतरी झोपलं होतं. जर माझा नवरा असता तर तो असा उठून न जाता इथे झोपला असता. मला आता प्रश्न पडू लागला होता की कोण असेल जो माझ्याजवळ रात्रभर झोपला असेल आणि तो का आला असेल. मला तर काहीच आठवत नव्हतं. थोड्या वेळाने जो माणूस माझ्या रूममध्ये आला आणि त्याने मला पूर्ण कहाणी ऐकवली तेव्हा मी रडायला चालू केलं. तो म्हणाला की तुला रडायची काय गरज आहे, मी तर पहिल्या दिवसापासूनच तुला. नाव मानसी. माझं वय आता फक्त 18 वर्ष होतं. मला 7 बहिणी होत्या. माझं लग्न एका चांगल्या घरामध्ये झालं होतं. माझा नवरा मात्र त्याच्या आईवर खूप प्रेम करायचा. तो त्याच्या आईच्या विरोधात कधीच जात नसायचा. पण मला मात्र ही गोष्ट आधीपासूनच बोलली गेली होती. माझ्या 2 बहिणींचं लग्न अशाच घरात झालं होतं. या घरामध्ये जास्त लोक नव्हते. माझ्या घरामध्ये सासू सासरे, मी आणि माझा नवरा असं आम्ही 4 जण राहत असायचो. माझ्या घरचे मला म्हणायचे की माणसं कमी आहेत तर तुला कामही कमी लागत असतील. आम्हा मुलीला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर मात्र काही दिवस का होईना पण आम्ही राणीसारखं जीवन जगत असतो, कारण नवीन नवरीला खूप चांगल्या पद्धतीने वागवलं जातं. थोड्या दिवसांकरता का होईना आम्हाला खूप आनंद मिळत असतो. माझ्या बाबतीतही अगदी असंच झालं होतं. लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात मला खूप इज्जत मिळू लागली होती. सगळे मला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण नंतर मात्र जे व्हायचं होतं ते झालं. सासू बोलत होती की तू कशी आहेस, कशी चालतेस, कशी बोलतेस, तू जेवण कसं बनवतेस, तू काम कसं करतेस, तुला तर जेवण बनवता देखील येत नाही. त्यांनी मला एकही जागा चांगली म्हणायला ठेवली नव्हती. माझा सासराही त्यांचीच बाजू घेऊन बोलत असायचा, कारण माझी सासू सासरेही अजून इतके वयस्कर नव्हते. त्यांचं लग्न लहान वयामध्ये झालं होतं. माझं वय 18 वर्ष होतं आणि माझ्या नवऱ्याचं वय 20 वर्ष होतं. माझे सासू सासरे 40-42 वर्षांचे असतील. त्यांच्याही अंगावर खूप कमी वयात जबाबदाऱ्या पडल्या होत्या. जसं आमच्या अंगावर कमी वयात जबाबदाऱ्या पडल्या होत्या, त्यांनी आम्हाला खूप समजावून घ्यायला हवं होतं, कारण की ते या वेळेतून गेले होते. त्यांचं फक्त वय कमी होतं, पण धाक तर असा लावत होते की जसं ते 70-80 वर्षाचे असतील. मी एक गोष्ट मात्र ओळखली होती की माझी सासू ही माझ्या सासऱ्याला मुठीत ठेवत असायची. पण हे काम जर मी केलं असतं तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं. मला हेही माहीत नव्हतं की नवऱ्याला कसं मुठीत ठेवायचं. आम्ही तर आमच्या घरामध्ये अशी आई बघितली नव्हती. आमच्या घरात अशी आई होती जिने पूर्ण आयुष्य वडिलांच्या हाताखाली गुलामी करण्यात घालवलं होतं. आम्हाला माहीतही नव्हतं की एखाद्यानं प्रश्न केला तर त्याचं उत्तर कसं द्यायचं. आमच्या आईने आम्हाला सगळं चांगलं वळण लावलं होतं, त्यामुळे आम्हीही अगदी आईसारखीच होतो. आमची आई म्हणायची की पती हा परमेश्वर असतो. तो जे बोलेल ते गपचूप ऐकावं लागेल, त्याच्यासमोर तोंड उघडायची गरज नसते. माझी आई मला म्हणायची की तुझी सासू तर खूपच जवान आहे, त्यामुळे चांगलं आहे, त्यामुळे तुला ती समजून घेईल. धाक लावणे हे तर सासूचं कामच असतं आणि हे प्रत्येक घरात होतच असतं. पण आमच्या घरात आमचे सासरेही कमी नव्हते. मला असं वाटायचं की माझ्या घरात 2 सासू आहेत आणि दोघे मिळून माझं रक्त पितील. माझा नवरा तर जास्त वेळ घरी नसायचा. तो घरी यायचा, आल्यानंतर मी काही बोलायच्या आधीच तो म्हणायचा की आत्ताच कामावरून मी थकून आलो आहे आणि तुझ्या या वायफळ गोष्टी ऐकायला मला वेळ नाही. या सगळ्याचा मला खूप राग येत होता, पण मला माहीत होतं तो माझा नवरा आहे आणि मी त्याला काहीही उलट उत्तर देऊ शकत नाही. पण मी त्याच्यासोबत या सगळ्या गोष्टी बोलणार नाही तर कोणासोबत बोलणार. जेव्हा मी माझ्या मनातल्या गोष्टी बोलायचे तेव्हा मात्र आमचं भांडण चालू व्हायचं. तो मला म्हणायचा की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस, तुझं नक्कीच काहीतरी बाहेर चालू आहे.
मला खूप वाईट वाटायचं. काही सरळ बोलले तर त्याला ते उलटं वाटायचं. मला असं वाटायचं की तो त्याच्या कामाच्या दबावामुळे असं बोलत आहे आणि त्या टेन्शनमुळे माझ्यावर सगळा राग काढत असायचा. मी आता त्याच्याशी सगळं बोलणं सोडलं होतं. एके दिवशी मी जेव्हा कपडे सुकवत टाकण्यासाठी टेरेसवर जात होते तेव्हा माझी सासू आली आणि मला म्हणाली, कपड्यांची बकेट इथेच असू दे, मी सुकत टाकते. तिच्या हातात केळी होती जे त्यांना तिथे बसून खायचं होतं. मी म्हणाले, ठीक आहे. माझ्या मनात आलं की सगळी कठीण कामं तर मी केली आहेत, पण जी सोपी कामं आहेत ते करून पण माझ्यावर उपकार करत आहे ही बाई. माझ्या सासूची रूम ही मागे होती, जिथून ना कोणाचा आवाज आतमध्ये यायचा ना आतमधला आवाज बाहेर जात होता. आम्हाला मात्र अशी रूम दिली होती जी कोणी पाहुणे आले तरी आम्हाला 10 वेळा विचार करून बोलावं लागायचं. मी माझ्या सासूच्या रूममध्ये साफसफाई करू लागले होते. थोड्या वेळानंतर मला काहीतरी पडलेला आवाज आला. मला वाटलं की मांजर वगैरे असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं, पण नंतर बाहेर येऊन पाहते तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझी सासू छतावरून खाली पडली होती. असं वाटत होतं की तिच्या शरीरातून आता जीवच निघून गेला आहे. मला असं वाटलं की तिने खाऊन पडलेल्या केळीच्या सालीवरून ती पडली असावी. मला आता समजत नव्हतं की मी काय करू. मी त्यावेळी खूप घाबरले होते. मी माझ्या नवऱ्याला कॉल केला आणि सासऱ्यांनाही. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले की आता खूप वेळ झाला आहे. माझ्या सासूचा रस्त्यामध्येच जीव गेला होता. आम्ही त्यांना वाचवू शकलो नव्हतो. घरामध्ये खूप गोंधळ चालू होता. मला वाईट वाटत होतं, कारण ती जरी मला धाक लावणारी सासू असली तरी माझ्या नवऱ्याची ती आई होती. पण वाईट वेळ ही जास्त दिवस नसते. अशीच वाईट वेळ आमचीही निघून गेली. आता माझ्यासोबत घरी माझे सासरे असायचे. माझा नवरा कामावर जायचा. आमचं आता परत एकदा सगळं सुरळीत चालू झालं होतं. माझी सासू गेल्यानंतर काही नातेवाईक आमच्या घरी आले होते. तेव्हा मात्र ते म्हणू लागले की तुझे सासरे तर खूप खुश असतील. मी म्हणाले, का? ते म्हणाले की तुझे सासरे तुझ्या सासूवर अजिबात प्रेम करत नसायचे. जेव्हा ते जवान होते तेव्हा ते बाहेरच बायकांसोबत असायचे. तुझ्या सासूने त्यांना खूप वेळा बायकांसोबत पकडलं होतं. त्यांनीही नंतर हे सगळं करणं सोडून दिलं, कारण त्यांची मुलं आता मोठी झाली होती. मी म्हणाले की मला या गोष्टीबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण आमच्या घरात आता दुःखाचं वातावरण आहे. हे सगळं झालं ते खूप चुकीचं झालं होतं. ते म्हणाले की तिने तुलाही खूप त्रास दिला असेल, म्हणूनच तिच्यासोबत हे सगळं असं झालं आहे आणि म्हणूनच तिनेच फेकलेल्या केळीच्या सालीवरून तीच घसरून पडली. असं अचानक थोडी ना कोणी मरतं. बरं झालं तुझ्या मागची कटकट गेली आणि आता वेळ तुझ्या सासऱ्यांची आहे. आमच्या सगळ्या नातेवाईकांची त्यांच्याशी खूपच दुश्मनी होती. एक दिवस मी घरातलं काम करत होते. मला वाटलं की माझ्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे. मी खूप घाबरले होते. मी जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा माझे सासरे तिथे उभा होते. मी म्हणाले, बाबा तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाले की खूप वेळ झालं, इतक्या गरमीमध्ये तू काम करत आहेस. तुझी सासू तर मेली, पण काम करता करता तू तुझ्या सासूसारखी मरून जाऊ नकोस. त्यासाठी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत जा. पाणी घे. मी खूप हैराण झाले होते की माझे सासरे माझी इतकी काळजी का करत होते आणि ते चक्क माझ्यासाठी पाणी घेऊन आले होते. तसं तर तहान मला खूप लागली होती. मी पाणी पिलं आणि त्यांना थँक्यू म्हणाले. मनात विचार करू लागले की या माणसातली माणुसकी जागी झाली असेल. मला माहीत होतं की सासूच्या जाण्याने आता हे एकदम एकटे पडले आहेत, पण जेव्हा माझी सासू जिवंत होती तेव्हा मात्र त्यांनी तिच्यासोबत मिळून माझं जगणं मुश्किल केलं होतं. तिच्यासोबत मिळून माझ्याविषयी वाईट साईट बोलत असायचे. मला खूप त्रास द्यायचे. आमच्या दोघा नवरा बायकोमध्ये भांडणं लावून द्यायचे. मग असं अचानक त्यांचं वागणं, त्यांच्यात झालेला बदल मला खूप वेगळा वाटत होता. आपण एखाद्या व्यक्तीला तेव्हाच पाणी देतो जेव्हा त्याला खरंच आपली मनापासून काळजी वाटत असते. शेवटी मी ही कोणाची तरी मुलगी होते. लग्न करताना तर सगळेच म्हणत असतात की आम्ही तुमच्या मुलीची आमच्या मुलीप्रमाणे काळजी घेऊ, पण हे असं क्वचितच होत असतं. आता मात्र माझ्या सासऱ्यांचं मन एकदम मऊ झालं होतं. पण कसं? मी सगळी गोष्ट माझ्या आईला सांगितली. माझी आई देखील खूप हैराण झाली होती. ती म्हणाली की आपली पत्नीच म्हणजे आपलं सर्वस्व असतं
आणि ते तिच्या पत्नीवर खूप प्रेम करत असणार. जेव्हा प्रेम करणारा माणूस सोडून जातो त्यावेळेस माणूस पूर्ण खचून जात असतो. त्यामुळेच त्यांचा स्वभाव असा झाला असेल. मी म्हणाले की सगळे नातेवाईक तर म्हणत होते की त्यांचं त्यांच्या पत्नीवर अजिबात प्रेम नव्हतं. ते त्यांच्या पत्नीसोबत कायम भांडण करत असायचे. तेव्हा माझी आई म्हणाली की नातेवाईक हे कधीच आपल्याबद्दल चांगले बोलत नाहीत. त्यामुळे हे सगळं तुला त्यांनी सांगितलं असावं. माझी सासू घरातून काय गेली, घरामध्ये काहीच चांगलं होत नव्हतं. ना कोणी गाणी लावू देत होतं, ना कोणी टीव्ही लावून देत होतं. एकदम शांत शांत घर वाटत होतं. मी चुकून एकदा टीव्ही लावला तर माझा नवरा माझ्यावर खूप ओरडला, माझ्यासोबत भांडण करू लागला. तसं तर माझ्या सासूला जाऊन आता 3 आठवडे झाले होते. पण मी मात्र काही न बोलता त्यांची माफी मागितली आणि अशीच बसून राहिले. तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, तुला काय ग, तुझी तर ती सासू होती, पण माझी ती आई गेली आहे. त्यामुळे मला काय वाटत असेल हे तुला नाही समजणार. एका रात्री माझे सासरे माझ्यासाठी पनीरची भाजी घेऊन आले होते. मला तर धक्क्यावर धक्के बसत होते. मी खूप हैराण झाले होते. माझे सासरे माझ्यासाठी हे सगळं का घेऊन आले होते? ते मात्र त्यांच्या पत्नीसाठी अशा गोष्टी घेऊन येत होते आणि दोघेच मिळून मस्ती मजा करत असायचे. दोघेच मिळून खात असायचे. त्यांनी आणलेल्या गोष्टी आम्हाला कधीच विचारतही नसायचे आणि त्या गोष्टी खाऊन झाल्यानंतर मात्र त्यांच्या रूममधून वेगवेगळे आवाज येत असायचे. ते खूप मज्जा करायचे. मी त्यांना म्हणाले की तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण येत आहे का? आणि म्हणूनच तुम्ही त्यांच्या आवडीच्या गोष्टी घेऊन आलात. कारण माझ्या सासूला पनीरची भाजी खूप आवडायची. मीही खूपदा त्यांना पनीरची भाजी बनवून दिली होती. पण त्यांना माझ्या हातची अजिबात भाजी आवडत नव्हती. ती म्हणायची की मजा तर बाहेरच्या खाण्यामध्येच आहे. मी एकदम या विचारातून बाहेर आले. तेव्हा मला माझे सासरे म्हणाले की हे सगळं तुझ्या नवऱ्याला सांगायची गरज नाही. नवरा यायच्या आधीच तू हे सगळं संपवून टाक. तेव्हा मी म्हणाले की नाही, असं बिलकुल नाही. हे तर चुकीचं आहे. त्यांना जर समजलं तर? तेव्हा ते म्हणाले त्याला काहीच समजणार नाही. असंही त्याला तुझी काहीच काळजी नाही. मी ती पनीरची भाजी खाल्ली. ती पनीरची भाजी खाल्ल्यानंतर मी अचानक गाढ झोपेमध्ये गेले. माझे डोळे कधी झाकले मला समजलंच नाही. नंतर असं काही झालं ते बघून मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी माझ्या रूममध्ये झोपले होते. पण मला जाग आली तेव्हा मी बघितलं तर मी सासऱ्यांच्या रूममध्ये होते. जेव्हा मी रूममधून बाहेर आले तेव्हा मात्र माझा नवरा बाहेरच उभा होता. ते म्हणाले की तू हे काय करत होतीस? मी म्हणाले मी माझ्या रूममध्ये झोपले होते आणि तुम्ही यायच्या आधीच मला कशी झोप लागली समजलंच नाही. त्यावर ते म्हणाले की मी जेव्हा रूममध्ये आलो तेव्हा तू शांत झोपली होतीस, पण अचानक मध्यरात्री उठून तू तिकडे कशी आलीस? मी म्हणाले मला यातलं काहीच माहीत नाही की मी तिथे कशी गेले, कधी गेले आणि हे कसं होऊ शकतं बरं. माझे पती मला म्हणाले की असं वेगळ्या गोष्टी नको करू. ज्या गोष्टी होतात ते माणसांनी केल्याशिवाय कशा होतील? माझे सासरे म्हणत होते की जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा ही माझ्या रूममध्ये झोपली होती. मी तिला बघून गुपचूप बाहेर आलो. त्यावर ते म्हणाले की काही नाही, अजून ती छोटी मुलगी आहे, चुकी झाली असेल. का उगाच तिला ओरडतोयस? त्यांनी माझ्या नवऱ्याला गप्प बसवलं. माझा नवराही म्हणाला की ठीक आहे, इथून पुढे अशी चूक करू नको. पूर्ण दिवस मी हाच विचार करत होते की मी तर माझ्या रूममध्ये झोपले असताना मी माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये कशी गेली. आम्ही जास्त शिकलेलो नव्हतो आणि आम्हाला या गोष्टीमधलं काहीच माहीत नव्हतं. आजकाल घरामध्ये खूप सारे नातेवाईक येत असायचे. काही नातेवाईक तर रात्रीही राहायचे. त्या दिवशीही घरात पाहुणे होते आणि परत हेच सगळं घडलं की मी माझ्या रूममध्ये झोपली होती, पण उठताना मात्र मी माझ्या सासऱ्यांच्या रूममधून उठले. नातेवाईक याही गोष्टीवर हसत होते. ते मला म्हणत होते की ही अशी मुलगी आहे जिला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही. हिला संस्कार तरी आहे की नाही काय माहीत. माझा नवरा माझ्यावर खूप ओरडला आणि म्हणाला काय तमाशा करतेस हा सगळा? तू माझ्या बाबांच्या रूममध्ये का जात आहेस? मी म्हणाले काय बोलत आहात तुम्ही हे? मी तुमच्या बाबांच्या रूममध्ये का जाईल आणि मला तिथे जाऊन काय मिळणार आहे? मी तर माझ्या रूममध्ये झोपले होते. माझ्या नवऱ्याने मला त्यावर विचारलं
की तुला असं कसं समजत नाही, तू उठून त्यांच्या रूमकडे का जातेस? मला तू वेडी बनवू नकोस. मी त्यांना म्हणाले, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून समजत नाही का की मी खरं बोलत आहे की खोटं? ते म्हणाले, आता जर मला समजलं की तू मला धोका द्यायचा प्रयत्न करत आहेस तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. माझ्या नवऱ्याने आता मात्र माझे खूप हाल केले होते. त्यांना तर माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं. ना ते माझी काळजी करत होते, ना त्यांना माझ्या कोणत्याच गोष्टीची पर्वा होती. माझ्या नवऱ्याला मात्र याची काहीच काळजी नव्हती. आमच्यामध्ये नवरा बायकोसारखं काहीच संबंध नव्हते. मला ही गोष्ट वेगळी वाटत नव्हती, कारण मला माहीत होतं माझ्या पतीचं आता माझ्याकडे यायचं मन करत नाही. त्यानंतर मात्र त्यांनी माझ्यावर हात उचलायला सुद्धा चालू केलं होतं. तरीही मी हे सगळं सहन करत होते, हा विचार करून की मला माझं घर वाचवायचं आहे. मी माझ्या बहिणींमध्ये सगळ्यात छोटी होते आणि माझ्या बहिणीही त्यांचं घर सांभाळून होत्या. मी कधीच कोणत्या गोष्टीबद्दल तक्रार केली नाही. मी त्या गोष्टींकडे लक्ष देणं सोडलं होतं. पण काही वेळ अशी येते की आपल्याला आपला नवरा सोबत असावा असं वाटत असतं. आपल्याला नवऱ्याची कमी भासत असते. मी खूप साध्या घरातली मुलगी होते, त्यामुळे आमच्या इथे असं शिकवलं गेलं होतं की बाई कधीच पहिलं पाऊल उचलू शकत नाही. त्यामुळेच मी लाजायचे आणि मागे व्हायचे. हे तर सगळं काम माझ्या नवऱ्याचं होतं. मला वाटायचं माझ्या नवऱ्याने माझ्याजवळ यावं, पण मला हे समजत नव्हतं की माझा नवरा कोणत्या दुनियेत जगत आहे. असं वाटत होतं की तो बदलला आहे. लग्न झाल्यानंतर थोडं तरी तो माझ्याशी प्रेमाने वागायचा, प्रेमाने बोलायचा, कमीत कमी मला माझा हक्क तरी द्यायचा. पण आता सगळं बदललं होतं. तो माझ्यापासून लांब जाऊ लागला होता. या गोष्टींचा विचार करता करता माझे सासरे आले. त्यांनी माझी थोडी काळजी केली तर मला खूप बरं वाटायचं. लोकांमध्ये मात्र माझी इज्जत गेली होती. आता तर लोकही बोलू लागले होते की ही मुलगी वेडी आहे. माझे सासरे माझ्यासाठी कायमच खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन येत असायचे. ज्या दिवशी मी या गोष्टी खायचे त्या दिवशी मला गाढ झोप यायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी माझ्या सासऱ्यांच्या रूममधून उठायचे. आता तर माझे सासरे सगळ्यांसमोर असेही बोलायचे की मला तर आता माझी सून माझ्या रूममध्ये येत असल्याने लाज वाटते. त्यामुळे आजपासून मी हॉलमध्ये झोपायला चालू करतो. असंही आता थंडीचे दिवस गेले आहेत, त्यामुळे मला झोपण्यात काहीच हरकत नाही. त्यावर माझा नवरा म्हणाला की तुम्ही तुमच्या रूमला आतमधून लॉक का करत नाही? पण त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या रूमचं लॉक आतमधून खराब झालं आहे. माझ्या नवऱ्याने कोणाला तरी ही सगळी गोष्ट सांगितली. तेव्हा तो म्हणाला, बायकोला झोपेमध्ये चालायचा आजार आहे बहुतेक, पण मला तर हा आजार कधीच नव्हता, आणि हा झाला तर कधी झाला. मीही माझ्या बहिणींसोबत रूममध्ये झोपायचे. त्यांना तर कधीही जाणवलं नव्हतं. जेव्हा माणसाला कोणता आजार होतो तो त्याला समजण्याआधी आसपासच्या लोकांना समजतो, पण तसं तर माझ्या बहिणींना कधीच वाटलं नव्हतं. मला तर आजपर्यंत कोणीच ही गोष्ट बोलली नव्हती. आता मला माझा नवरा म्हणाला की तू काही दिवस तुझ्या माहेरी आई वडिलांच्या घरी जा, तिथे थोडंसं राहून ये, तुझा मूडही ठीक होईल. मी माझ्या आई वडिलांच्या घरी गेले. तेव्हा मी माझ्या बहिणींनाही विचारलं की मी रात्री झोपेमध्ये चालते का? तेव्हा त्या म्हणाल्या की अजिबात नाही. आणि तू का रात्री झोपेत चालशील? तू तर एकदा झोपलीस तर सकाळीच उठतेस. माझी एक बहीण खूप चांगली होती. ती ही सकाळी पूजा करण्यासाठी लवकर उठायची. माझी दुसरी बहीण होती, तिला सारखं सारखं बाथरूमला जाण्याची सवय असल्याने तीही सारखी सारखी उठायची. अशा रीतीने आमच्या सगळ्या बहिणींची झोप सावध होती. मला तसं लोक म्हणायचे की तुझी झोप खूप चांगली आहे. जेव्हा तू झोपतेस तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठतेस. मला आता हा विचार पडला होता की हा आजार माझ्या घरी का जाणवत नाही. जर तो आजार मला असता तर इथेही जाणवला असता. मी 5 ते 6 दिवस इथे होते, पण मला त्या दिवसांमध्ये असं जराही जाणवलं नाही. मी ही सकाळी गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली, पण माझ्या नवऱ्याने ती गोष्ट समजून न घेता गोष्ट उलटी बनवली. तो म्हणाला की आता तूच सांग की हे सगळं काय आहे? तुझं काहीतरी अफेअर तर नाही ना? माझ्या नवऱ्याला माझी काहीच काळजी नव्हती. आता तर त्याने माझ्यावर संशय घ्यायला चालू केलं होतं. मी रागात येऊन थोडंसं विचार करू लागले की बरं झालं असतं
जर मी कोणासोबत बाहेर माझी भूक भागवली असती. कारण इतकं चांगलं राहूनही संशय तर माझ्यावरच घेत आहेत, आरोपही माझ्यावरच लावत आहेत. पण मी असं काहीच करू शकत नव्हते. मी अशी बाई बिलकुल नव्हते. दिवस असेच जात होते. मी माझ्या नवऱ्याला त्याच परिस्थितीमध्ये सोडलं होतं. मी हाच विचार करत होते की या माणसाने माझ्यासोबत लग्न का केलं असावं, त्याला लग्नाची काय गरज असावी. त्याला जर त्याच्या बायकोची काहीच काळजी नसेल तर, ना त्याला बायकोच्या गरजेची काही काळजी आहे, ना तिच्या प्रेमासाठी त्याला वेळ आहे. आता तर त्याने माझ्याकडे बघणंही सोडलं होतं. जेव्हा जेव्हा भांडणं होत होतं तेव्हा तो माझ्याजवळ यायचा. त्यानंतर तो माझ्याजवळ किंवा समोर उभाही राहत नसायचा. माझे सासरे माझी खूप काळजी घ्यायचे. आता मलाही त्यांची काळजी करायला बरं वाटत होतं. ते तर माझ्या वडिलांना समान होते. तेही माझा खूप लाड करत असायचे. कधी मला बाहेरून खायला आणायचे तर कधी म्हणायचे, बेटा जास्त काम करू नको, थोडा वेळ बस. आता तर ते स्वतः चहा बनवू लागले होते आणि माझ्याजवळ येऊन म्हणायचे, चल आपण मिळून चहा पिऊ. मला वाटतं की माझ्या सासऱ्यांची आणि माझी आता खूप चांगली मैत्री झाली आहे. कारण मैत्री तर सगळ्या नात्यांमध्ये असते, फक्त आपल्याला शोधण्याची गरज असते. जर ते माझे चांगले मित्र झाले असतील तर मला त्यांमध्ये काहीच हरकत नव्हती. एक दिवस मी त्यांना विचारलं की जेव्हा आई जिवंत होत्या तेव्हा तुम्ही माझ्यासोबत असं का वागत नव्हता. तेव्हा ते म्हणाले की मी तर पहिल्या दिवसापासून असाच मानतो की कोणाची तरी मुलगी आपण घरी घेऊन येतो तर त्याला आपण आपल्या मुलीप्रमाणे सांभाळायला हवं. पण माझी पत्नी मात्र खूपच आगाऊ होती. तिला हे सगळं आवडत नव्हतं. मी तुझ्याबरोबर जास्त वेळ राहिलेलं, मी तुझ्यावर प्रेम केलेलं, तुला कोणती गोष्ट आणलेलीही तिला आवडत नव्हती. त्यामुळेच आमच्या दोघांमध्ये खूप भांडणं होत असायची. माझ्या आईची आणि तिची म्हणूनच भांडणं होत असायची. पण जेव्हा माझी आई या दुनियेतून गेली तेव्हा तिला शांती मिळाली होती. माझ्या आईने खूप सहन केलं होतं. पण तू तर खूप चांगली मुलगी आहेस. मी तर कायमच तुझी काळजी करेल आणि मी तुझ्या नवऱ्यालाही समजावून सांगेल. तुझ्या नवऱ्याचं हे वागणं तुझ्यासोबत ठीक नाही. माझ्या डोळ्यात मात्र आता पाणी आलं होतं. मी खूप रडत होते. मी माझ्या घरच्यांना कधीच माझ्या आयुष्यातल्या अडचणी सांगत नसायचे. त्यांनीही मला सांगितलं होतं की तुझ्या सासरच्या गोष्टी आम्हाला सांगायच्या नाहीत. छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. तू तुझं घर सांभाळ आणि तू तुझं घर वाचवण्यासाठी काहीही कर, फक्त तुझं घर वाचव. माझ्या सासऱ्यांनी मला आधार दिला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला की वेडी, अगं रडू नकोस, मी आहे ना. मी तुझ्या नवऱ्यालाही समजावून सांगेल आणि तुझीही खूप काळजी घेईल. काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता तर मीही माझ्या सासऱ्यांची खूप काळजी घेऊ लागले होते. त्यांच्यासाठी नवनवीन खाण्याच्या गोष्टी बनवायचे. मी चहा घेत तर त्यांच्याबरोबर खूप वेळ गप्पा मारत बसायचे. माझा नवरा जेव्हा घरी यायचा तेव्हा म्हणायचा की आता सासऱ्यांमधून वेळ मिळत असेल तर थोडं नवऱ्याकडेही लक्ष द्या. त्यावेळेस मी म्हणाले की तुम्ही काय बोलत आहात, तुम्हाला तर खुश व्हायला हवं की मी तुमच्या वडिलांची सेवा करत आहे. ते म्हणाले की ठीक आहे, थोडी सेवा माझीही कर. मी खूप टेन्शनमध्ये होती. जे माझे सासरे माझ्यासाठी करत होते ते माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत करायला हवं होतं. पण इथे मात्र उलटी नदी वाहत होती. एक दिवस जेव्हा मी माझ्या घरातली कामं करत होते तेव्हा माझी तब्येत खूप खराब झाली आणि मी बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा आमचे एक नातेवाईक माझ्या डोक्याशी बसून होती. ती म्हणाली की एक खूप आनंदाची बातमी आहे, तू आई होणार आहेस. तेव्हा माझा नवरा घरी नव्हता, पण माझे सासरे मात्र खूप खुश होते. मीही विचार करत होते की जेव्हा माझा नवरा घरी येईल तेव्हा मी त्यालाही खुशखबरी देईल. तेव्हा ती बाई म्हणाली की बेटा, आता सगळं चांगलं होईल. जर तुला देवाने मुलगी दिली तर तिचं नाव तुझ्या सासूच्या नावावरून ठेव. तिची कमीही पूर्ण होईल. माझ्या सासऱ्यांनी मिठाई मागवली होती. आम्ही सगळ्या परिसरात मिठाई वाटली होती. रात्री जेव्हा माझा नवरा घरी आला तेव्हा त्यांनी मला विचारलं की काय खुशखबर आहे, माझी तर नोकरी जायची वेळ आली आहे. मग माझे सासरे त्याला म्हणाले की तुला आता काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण तुझे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. तू तर आता बाप होणार आहेस. मला वाटलं माझ्या नवऱ्याची काही ना काही तरी प्रतिक्रिया असेल.
पण तो मात्र एकदम शांत बसला. तो त्याच्या रूममध्ये गेला. मीही त्याच्या मागे मागे रूममध्ये गेले आणि त्याला विचारलं की तुम्हाला खरंच आनंद वाटत नाही का? तेव्हा तो म्हणाला की तुम्हाला अशा गोष्टी चेष्टा करण्यासारख्या का वाटतात? तुम्ही का माझी चेष्टा लावली आहे? मी म्हणाले की आम्ही काही चेष्टा करत नाही, कारण मी आता डॉक्टरांना विचारून आले आहे. त्यावर माझा नवरा मला म्हणाला की हे एक चेष्टाच असू शकते. माझ्या नवऱ्याचा चेहरा आता पडला होता, पण तो कसा सांगणार होता की जे मूल माझ्या पोटामध्ये आहे ते त्याचं नाही. पण ते त्याचं नव्हतं तर मग कोणाचं होतं? मी सगळी गोष्ट माझ्या सासऱ्यांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले की तू तुझ्या नवऱ्याचं सोड, तू तुझ्या आनंदात आनंदी राहा, मी आहे ना तुझ्यासोबत. पण ते अशी गोष्ट कशी करू शकत होते? मी माझ्या नवऱ्याला असं सोडू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी माझा मूड खूप खराब होता. माझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी काहीतरी खाण्यासाठी आणलं होतं, पण मी ते खाल्लं नाही आणि तसंच झोपी गेले. मी झोपून 5ही मिनिटं झाली नव्हती तेव्हा मात्र असं काही घडलं. मी तेव्हा खूप हैराण झाले. तेव्हा मला जाणवत होतं की माझे सासरे मला त्यांच्या रूममध्ये घेऊन जात होते. बहुतेक त्यांना वाटलं की मी बेशुद्ध आहे, पण मी झोपली नव्हते. मी खूप गोंधळ केला, त्यामुळे माझा नवराही जागा झाला. त्याने सगळं बघितलं. माझे सासरे खूप घाबरले होते आणि नंतर जी गोष्ट समोर आली ती न सहन करण्यासारखी होती. जेव्हाही माझे सासरे माझ्यासाठी काही खाण्यासाठी घेऊन येत होते तेव्हा त्यामध्ये झोपेचं औषध मिक्स केलेलं असायचं, जे खाऊन मी एकदम बेशुद्ध व्हायचे आणि ते मला उचलून त्यांच्या रूममध्ये न्यायचे. माझ्या पोटामध्ये जे मूल होतं ते त्यांचं होतं. त्यासोबतच ते माझ्या नवऱ्याचे कानही भरायचे. तेव्हाच तो माझ्यापासून दूर झाला होता. मी तर खूप हैराण झाले होते. माझा नवराही खूप हैराण होता. मी माझ्या सासऱ्याला पोलिसांच्या हवाली केलं. माझ्या नवऱ्याने माझी साथ दिली होती, पण जे काही झालं होतं ते खूप वाईट होतं. मी जिवंतपणेच मेले होते. माझे सासरे जेव्हा जेलमधून बाहेर आले तेव्हा ते घरीही फिरकले नाहीत. आता मात्र माझा नवरा माझ्यासोबत खूप चांगला राहत होता. आम्ही दोघे सुखासमाधानाने राहू लागलो होतो.